आजचं जगण्याचं आयुष्य 80 वर्षापर्यंत गेलेलं आहे आणि आरोग्याचा खर्च प्रचंड वाढलेला आहे. अशा काळामध्ये तुम्ही अशा प्रकारचं स्टेजिंग सांगा, की बुवा ह्या-ह्या टप्प्यांनी गेलं, तर तुम्ही फायनान्शियल फ्रीडम मिळेल तुम्हाला. 100% म्हणजे प्रश्न खूप चांगला आहे दादा. याचं उत्तर जे आहे ना थोडंसं व्यवस्थितच देतो नाही, नाही, तुम्हाला, आहे ना. छानपैकी द्या सर. त्याचं कारण हे आहे, की फायनान्शियल प्लॅनिंग हा जेव्हा शब्द येतो, लोकांच्या डोक्यात काय येतं फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे मला ह्याचं गाईडन्स मिळणार, मी कुठे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, कुठचा स्टॉक घेतला पाहिजे, कुठच्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, कुठे एफ-डी केली पाहिजे, कॉर्पोरेट एफ-डी घेतली पाहिजे का बँकेची एफ-डी घेतली पाहिजे, याचं मार्गदर्शन मिळणार. पण बेस्ट इन्व्हेस्टमेंट ऑप्शन चूज करणं म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग नाही. नाही. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे एक पूर्ण स्ट्रॅटर्जी डेव्हलप होते, ज्याला आपण रोड मॅप म्हणतो फायनान्शियल फ्रीडम अचीव करण्याचा. खरं आहे सर. त्याची सुरुवात होते सगळ्यात पहिले तुमच्या गोल आयडेंटिफिकेशनपासून. अच्छा, गोल आयडेंटिफाय केला पाहिजे. आता गोल म्हणजे काय असतात? आपण आपल्या आयुष्यात काय करतो? आपण आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करतो. बकेट लिस्ट म्हणतात सध्या. बकेट लिस्ट असते कशाची? आपल्या जबाबदाऱ्या येस. सगळ्यात पहिले. दुसऱ्या आपल्या इच्छा आकांक्षा, ज्या ज्या काय आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. बरोबर. आणि तिसरी आपली स्वप्न. खरं आहे. नॉर्मल माणूस ही स्वप्न जी आहे काळाच्या ओघात विसरूनच जातो. खरं आहे. तो फक्त जबाबदाऱ्या आणि त्याच्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करण्यातच सगळं आयुष्य घालवतो. बरोबर आहे सर. तर पहिले की त्याचे काय काय गोल्स आहेत ह्या तिघांमधून ते आयडेंटिफाय केलं जातं आणि त्याला एक व्हॅल्यू दिली जाते. बरोबर आहे सर. त्याच्यामुळे मग ते गोल्स काय ना फायनान्शियल गोल्समध्ये कन्वर्ट होतात. त्याच्यानंतर मग दुसरी स्टेप होते ह्या गोल्सचं जे आहे इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करणं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं तर समजा एखादा क्लायंट आहे, त्याचं गोल आहे, एक गोल आहे की मला माझ्या मुलाला चांगलं एज्युकेशन द्यायचं, हायर एज्युकेशन. त्याचा मुलगा आज 8 वर्षाचा आहे. त्याचं हायर एज्युकेशन चालू होईल साधारण वयाच्या 18व्या वर्षी. आज त्याला जे टाईपचं हायर एज्युकेशन द्यायचं त्याची कॉस्ट असेल 30 लाख रुपये. 10 वर्षांनी ही 30 लाखच राहील का? नाही. नाही. इन्फ्लेशनमुळे ती वाढणार आहे. 8% इन्फ्लेशन जरी कन्सिडर केलं, कारण एज्युकेशन इन्फ्लेशन नॉर्मल इन्फ्लेशनपेक्षा जास्त असतं. खरं आहे. 8% जरी कन्सिडर केलं तरी 10 वर्षांनी या 30 लाखाची व्हॅल्यू काय होणार आहे? 65 लाख रुपये. आता हे 65 लाख त्याला जर का 10 वर्षात जमा करायची असतील, तर त्यांनी आज काय केलं पाहिजे? तर त्यांनी आज कमीत कमी 28,000 रुपये दर महिन्याला सेव्हिंग सुरू केले पाहिजेत. त्यांनी दर महिन्याला 28,000 रुपये सेव्हिंग केले तर 10 वर्षात त्याच्याकडे 65 लाख रुपये जमा होऊ शकतात 13% रेट ऑफ रिटर्ननी. बरं. आता चाइल्ड एज्युकेशन हे काय त्याचं एकच गोल आहे का? त्याची ॲटलिस्ट जे आहे 7-8-10 गोल असतील. अच्छा. मग प्रत्येक गोलचं ह्या पद्धतीने प्लॅनिंग केलं जातं बरं. आणि मग त्याच्यातून एक व्हॅल्यू ठरवली जाते. ह्याला सगळे गोल अचीव करायचे असतील तर याला महिन्याला 80,000 रुपये सेव्हिंग करायला पाहिजे आणि लमसम 25 लाख रुपये सेव्हिंग करायला पाहिजे. इथपर्यंत आपण आल्यानंतर मग काय होतं? तिसरी स्टेप जाते मग त्याचं पर्सनल फायनान्स मॅनेजमेंट. पर्सनल फायनान्स मॅनेजमेंट म्हणजे हे करणं त्याला आज शक्य आहे की नाही. मग याच्यासाठी त्याची करंट फायनान्शियल पोझिशन नीट समजून घेतली जाते. त्याचं इन्कम किती आहे, त्याचे एक्सपेन्सेस काय काय आहेत, त्यांनी कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट्स केलेले आहेत, त्यांनी लोन्स काय काय घेतलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचं जे आहे कम्प्लीट ॲनालिसिस केलं जातं आणि त्याच्यातून त्याची आजची सेव्हिंग कॅपॅबिलिटी काय आहे हे नीट समजून घेतलं जातं. त्यांनी केलेल्या इन्व्हेस्टमेंट्स ह्या किती योग्य आहेत, त्याच्यामध्ये काय चेंजेस करायला पाहिजेत हे समजून घेतलं जातं. हे समजून घेतल्यानंतर लक्षात आलं की हा आज महिन्याला साधारण 40,000 रुपये मंथली सेव्ह करू शकतोय आणि 10 लाख रुपये लमसम सेव्ह करू शकतोय. पण त्याचा गॅप काय आहे? त्याला 25 लाख रुपये लमसम पाहिजेत आणि 80,000 रुपये रेग्युलर सेव्हिंग पाहिजे. म्हणजे सगळ्या गोल्ससाठी तो आज फंडिंग नाही करू शकत आहे. मग त्याच्या गोल्सला जे आहे ना प्रायोरिटाईज केलं जातं. अच्छा. ते प्रायोरिटाईज कशावर केलं जातं? त्याच्या गोल्सचं इम्पॉर्टन्स त्याच्या आयुष्यातलं आणि अर्जन्सी त्याच्या आयुष्यातली. बरोबर. आणि मग त्याच्यातले सगळ्यात हाय प्रायोरिटाईज गोल जे आहेत त्याच्यासाठी पहिले सेव्हिंग्स सुरू केलं जातं आणि मग ग्रॅज्युअली बाकी गोल्ससाठी पण आपण त्याचं इन्कम जसं वाढतं, एक एक गोल जसा कंप्लीट होत जातो तसं बाकी गोल्ससाठी पण आपण त्याचं प्लॅनिंग सुरू करतो, इन्व्हेस्टमेंट सुरू करतो. ह्याच्यानंतरची चौथी स्टेप येते मग वेल्थ मॅनेजमेंट. मग हे सेव्हिंग कुठच्या ऑप्शनमध्ये केलं पाहिजे? लोक काय करतात? डायरेक्ट चौथ्या वाजून सुरू करतात. अच्छा. वेल्थ मॅनेजमेंट डायरेक्ट, की बाबा हे एवढे पैसे कुठे करायचे मी? मग तुमच्या गोलसाठी जे सुटेबल इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आहेत ते आयडेंटिफाय केले जातात आणि त्याच्यामध्ये पहिली तुमची इन्व्हेस्टमेंट होते. वेल्थ मॅनेजमेंट झाल्यानंतर मग येतं डेट मॅनेजमेंट. मी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या कुठच्या गोलसाठी लोन घेतलं पाहिजे, किती घेतलं पाहिजे. जर का ऑलरेडी तुम्ही खूप जास्त लोन घेऊन ठेवलं असेल
तर त्या लोनमधून तुम्हाला ग्रॅज्युअली बाहेर कसं काढता येईल, तुमचं EMIचं बर्डन कसं कमी करता येईल, याला डेट मॅनेजमेंट म्हणतात, लोन मॅनेजमेंट म्हणतात. मग 6वी स्टेप येते रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंट म्हणजे तुमच्या आयुष्यात येणारे संभाव्य धोके कुठचे आहेत, रिस्क कुठचे आहेत. आता रिस्क म्हणजे लोक डायरेक्ट लॉसशी असोसिएट करतात, पण रिस्क म्हणजे लॉस नाही. अच्छा. रिस्क म्हणजे लॉस होण्याची शक्यता शक्यता आहे, आहे. प्रॉबॅबिलिटी आहे. अच्छा. आता रिस्क मॅनेजमेंटसाठी तुम्ही किती पैसे टाकले पाहिजे याला पण एक लिमिट आहे. येस. हं. खूप जास्त पैसे फक्त रिस्क मॅनेजमेंटसाठीच टाकले तरी ते योग्य नाही. कमीत कमी पैशामध्ये तुम्हाला तुमची रिस्क मॅनेज करता आली पाहिजे, याला रिस्क मॅनेजमेंट म्हणतात. मग इथे इन्शुरन्सचा रोल येतो. मग तुम्ही किती लाईफ इन्शुरन्स कव्हर असायला पाहिजे, तुमच्याकडे किती डिसॅबिलिटीचं कव्हर असायला पाहिजे, तुमच्याकडे किती हेल्थ इन्शुरन्सचं कव्हर असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी येतात. आणि हे कमीत कमी कॉस्टमध्ये कसं घेता येईल आपल्याला, हे रिस्क मॅनेजमेंटमध्ये येतं. 7वी येते मग इमर्जन्सी प्लॅनिंग, कारण इमर्जन्सी हा आयुष्यातला अविभाज्य भाग आहे एकदम. खरंच आहे ते. आणि इमर्जन्सी अशी गोष्ट आहे जी चांगल्यात चांगली फायनान्शियल पोझिशन एका क्षणात डिस्ट्रॉय करून टाकू शकते. उद्ध्वस्त होतात लोक. पण जर का तुम्ही इमर्जन्सीसाठी तयार असाल, प्रोव्हिजन करून ठेवली असेल, तर मोठ्यात मोठी इमर्जन्सी पण तुम्हाला खूप छोटी वाटायला लागते. म्हणजे रिझर्व्ड फंड असला पाहिजे. 100% एक इमर्जन्सी फंड तुमचा रेडी असायला पाहिजे. की याला इमर्जन्सी प्लॅनिंग म्हणतात. मग 8वी येते तुमची रिटायरमेंट प्लॅनिंग. रिटायरमेंट प्लॅनिंग. रिटायरमेंट प्लॅनिंग आणि फायनान्शियल फ्रीडम एक नाहीये, पण मिळतं जुळतं आहे. अच्छा. तुम्ही फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह केलं याचा अर्थ रिटायर्ड होता असं नाही. नाही. पण मग रिटायरमेंटमध्ये तुम्ही समजा ठरवलं, बाबा 55 नंतर मी पैसे कमावणारच नाही आहे किंवा 60 नंतर मी पैसे कमावणारच नाही आहे, तर मग त्यावेळी तुम्हाला चांगलं आयुष्य जगण्यासाठी किती पैसे लागणार आहेत आणि एवढे पैसे मिळण्यासाठी दर महिन्याला तुमच्याकडे किती कॉर्पस जमा असायला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही आजपासून काय केलं पाहिजे, हे रिटायरमेंट प्लॅनिंग आहे. खरं मग तर येतं तुमचं टॅक्स प्लॅनिंग. मग ते तुम्ही टॅक्स वाचवला पाहिजे की टॅक्स भरला पाहिजे ह्याच्यापासून. ते टॅक्स वाचवायचं असेल तर सगळ्यात जास्त प्रभावी मार्ग कुठचा, आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात महत्त्वाचा पण सगळ्यात दुर्लक्षित ते म्हणजे लिगसी प्लॅनिंग. लिगसी. लिगसी प्लॅनिंग. काय आहे सर हे लिगसी नेमकं? सो लिगसी प्लॅनिंग म्हणजे तुमच्या नंतर तुमची मालमत्ता, तुमची संपत्ती, तुमच्या वारसांना कुठल्याही कायदेशीर अडचणीशिवाय स्मूथली ट्रान्सफर कशी करता येईल, त्याच्यासाठी आज तुम्ही काय प्रोव्हिजन्स केले पाहिजेत. काय केलं आज पाहिजे? काय केलं पाहिजे? खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ओके. पहिले तर नॉमिनेशन प्रोसेस तुमची प्रॉपर असायला पाहिजे. जिकडे शक्य आहे तिकडे तुमची प्रॉपर्टी ही जॉईंट होल्डिंग असायला पाहिजे. बर. तिसरं, तुम्ही विल स्वतःचं बनवून ठेवलं पाहिजे. इच्छापत्र तयार केलं पाहिजे. 100% कुठल्या वयामध्ये केलं पाहिजे? कुठल्याही वयामध्ये तयार करा. ओके. त्याला वयाची अजिबात अट नाही. अच्छा. की तुम्ही, कारण इच्छापत्र तुम्ही तयार केलं म्हणजे ते अंतिम आहे असं नाही. नाही, बरोबर आहे. ते बदलू तुम्हाला ते कधीही जे बदलता येतं, त्याच्यामध्ये चेंजेस करता येतात. त्याच्यामुळे विल हे तयार केलंच पाहिजे. जर का खूप मोठी फॅमिली असेल किंवा फॅमिलीमध्ये असे काही इश्यूज असतील की विल तयार केल्यानंतर सुद्धा पुढच्या जनरेशनला तुमची संपत्ती सांभाळणं कदाचित शक्य होणार नाही, तर मग त्या केसमध्ये इव्हन फॅमिली ट्रस्ट किंवा ट्रस्टमध्ये पण गेलं पाहिजे. हे फॅमिली ट्रस्ट नावाची कॉन्सेप्टच माहित नाही लोकांना सर. त्याच्यासाठीच मग जे एक्सपर्टकडे यायला अच्छा, लागतं. अर्थतज्ञाकडे जायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून ज्यावेळी तुम्ही तुमचं कम्प्लीट प्लॅनिंग करून घेता, त्यावेळी तुम्हाला काय येते ना, तुम्हाला क्लॅरिटी येते की मी आयुष्यात काय केलं पाहिजे आणि मी आयुष्यात काय नाही केलं पाहिजे ह्याची क्लॅरिटी येते. अच्छा. आणि ज्यावेळी क्लॅरिटी येते त्यावेळी ॲटोमॅटिकली तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि त्या कॉन्फिडन्स वाढल्यानंतर तुमची आर्थिक प्रगती आणखीन जोरात होते. अच्छा. पण मग क्लॅरिटी ज्यावेळी नसेल त्यावेळी काय येतं, कन्फ्युजन होतं. बरोबर आहे. आणि जिकडे कन्फ्युजन होतं तिकडे तुमचा कॉन्फिडन्स आणखीन कमी होतो आणि आणि तुमची स्ट्रेस वाढतो. स्ट्रेस वाढतो आणि तुमची आर्थिक प्रगती त्याच्यामुळे आणखीन स्लो होऊन जाते.